नमस्कार, चला बोलू काही या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। दर्शक हो, चैत्र महिना हा सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो। चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना मानला जातो। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे। या तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते। याच दिवशी गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र साजरा केला जातो। मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या या आनंदात साजरा होणाऱ्या गुढीपाडवा या सणाबद्दल आजच्या चला बोलू काही या कार्यक्रमामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। एकंदरीत गुढीपाडव्याचा हा सण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने साजरा केला जातो, यासाठी या सणाच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे किंवा या सणाचा एकंदरीत इतिहास काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज चला बोलू काही या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। मित्रांनो, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो। अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण नक्की का बरं साजरा करतात? आपल्या येणाऱ्या पिढीला त्याबद्दल माहिती आहे का? मित्रांनो, तसंही आपल्या हिंदू संस्कृतीचं अधःपतन होतंय। हिंदू संस्कृतीला नावं ठेवण्यातच आपण धन्यता मानतोय, मात्र लक्षात घ्या, आपणच आपल्या मुलाबाळांना, येणाऱ्या पिढीला आपल्या सणांचं, आपल्या उत्सवांचं महात्म्य हे समजावून सांगायला हवं, जेणेकरून आपल्या पवित्र आणि महान हिंदू संस्कृतीचं महात्म्य त्यांनाही पटेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्याचा सण का साजरा केला जातो। मित्रांनो, एक 2 ते 3 छोट्या छोट्या कथा मी तुम्हाला सांगणार आहे, अगदी थोडक्यात, आणि या गुढीपाडव्याचं वैज्ञानिक महत्त्व सुद्धा अगदी थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे। मित्रांनो, तसं पाहिलं तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्यातला पहिला दिवस, हिंदूंचं नववर्ष या दिवशी सुरू होतंय आणि नवीन वर्षाचं प्रत्येक धर्माचे लोक ज्या प्रकारे स्वागत करतात, अगदी त्याच प्रकारे हिंदू धर्मीय सुद्धा स्वागत करतात, आणि ही स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच गुढीपाडवा। नक्की काय केलं जातं गुढीपाडव्याला? तर मित्रांनो, प्रत्येक जण आपल्या दारामध्ये एक उंच काठी रोवतो। या उंच काठीलाच गुढी असं मानलं जातं। हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की गुढी हे विजयाचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे। ज्या घरासमोर गुढी असते त्या घरातील लोकांना विजय मिळतो। अनेक गोष्टींवर, राग असेल, क्रोध असेल किंवा असूया असेल, तर या दुर्गुणांवरती आपण विजय मिळवायचा असतो। ते मित्रांनो, या विजयाचं हे प्रतीक आहे। आपण जे काही काम करतोय, कष्ट करतोय, त्यातून घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठीचं प्रतीक म्हणजे ही गुढी असते। मित्रांनो, वेदांग ज्योतिष नावाचा एक ग्रंथ आहे आणि या ग्रंथानुसार संपूर्ण वर्षभरात 3.5 शुभ मुहूर्त असतात। या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा मानला जातो, आणि म्हणूनच या दिवशी लोक विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करतात। अनेक शुभ कार्यांना या दिवशी सुरुवात केली जाते। मित्रांनो, गुढी उभारण्यास नक्की सुरुवात कधी झाली? तर जर आपण महाभारत काळामध्ये पाहिलं तर उपरिचर नावाचा राजा होता आणि त्याला इंद्रदेवाने एक कळकाची काठी दिली होती, आणि म्हणून इंद्राचा आदर करावा, तर इंद्राच्या आदराप्रित्यर्थ या उपरिचर राजाने आपल्या महालासमोर जमिनीमध्ये ही काठी रोवली आणि मग दुसऱ्या दिवशी त्या काठीची विधिवत पूजा केली। तर हा जो दुसरा दिवस होता तो होता हिंदूंच्या नववर्षाचा पहिला दिवस, आणि असं म्हणतात की त्या राजाने ती काठी रोवली, त्याचं पाहून इतरही राजांनी आपापल्या परीने एक एक काठी रोवून त्यावरती वस्त्र लावलं, त्या काठीला सजवलं, त्या ठिकाणी फुलांच्या माळा बांधल्या, आणि अशा प्रकारे त्या काठीची पूजा होऊ लागली। आणि या सणाची, या गुढीपाडवा या सणाची सुरुवात तेव्हापासून झाली। मित्रांनो, याबाबतच्या अजूनही काही अत्यंत रंजक अशा कथा आहेत की ज्या आपण आपल्या मुलाबाळांना सांगायला हव्यात। आपल्याला माहित असेल की प्रभू श्री रामचंद्रांना 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला। होय, देव असून सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांनी सर्व लोकांमध्ये एक आदर्श निर्माण व्हावा, येणाऱ्या पिढ्यांना आदर्श जगणं कसं असतं, आदर्श वर्तन कसं असावं, याचं मूर्तिमंत उदाहरण कुणीतरी असावं, यासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी आपला भाऊ आणि आपली पत्नी यांच्यासोबत 14 वर्ष वनवास भोगला, आणि या काळामध्ये त्यांनी लंकाधिपती रावण की जो दुष्ट होता त्याचा वध केला, त्याचबरोबर अनेक राक्षसांचा सुद्धा पराभव केला। आणि जेव्हा ते आपल्या अयोध्या नगरीत 14 वर्षांचा वनवास भोगून परतले, तेव्हा अयोध्येतील सर्व जनतेने, सर्व प्रजेने त्यांचा मोठ्या उत्साहामध्ये
त्यांचं स्वागत केलं आणि त्यावेळी संपूर्ण अयोध्येमध्ये प्रत्येकाने घरोघरी आपल्या घरासमोर गुढ्या उभारल्या होत्या. तर ही सुद्धा एक अत्यंत रंजक आणि म्हणूनच मी सांगितलं की गुढी हे विजयाचं प्रतीक आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी या सर्व संकटांवरती जो विजय मिळवला त्याचं प्रतीक म्हणजे ही गुढी, आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी ही नक्की उभारावी. मित्रांनो, अजून एक खूप छान कथा आहे, अगदी थोडक्यात मी सांगतोय. एक काळ असा होता की भारतावरती शक हे अत्यंत दुष्ट होते आणि या शकांनी उत्पात माजवला होता. आणि मग या शकांचा पराभव करण्यासाठी एक कुंभाराचा मुलगा होता शालिवाहन. तर या शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने तब्बल 6000 मातीचे पुतळे बनवले. होय, सैनिकांचे पुतळे. 6000 सैनिकांचे मातीचे पुतळे बनवले आणि त्यांच्यामध्ये प्राण निर्माण करून या सैनिकांच्या सहाय्याने या शकांचा पराभव केला. तर तो जो काही विजय त्याने मिळवला त्या विजयाच्या प्रित्यर्थ सुद्धा गुढी उभारली जाते अशी मोठी आख्यायिका आहे. मित्रांनो, गुढीला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावं आहेत. आता आपण पाहूया की गुढी उभारण्याबद्दल वैज्ञानिक काय म्हणतात. मित्रांनो, आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे आणि आपण जर पाहिलं तर गुढी पाडव्याच्या दिवशी आपण कडुनिंबाची पानं वाटतो, त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकतो, ओवा टाकतो, मीठ टाकतो, हिंग, मिरी हे पदार्थ टाकले जातात. मित्रांनो, वैज्ञानिक दृष्ट्या जर पाहिलं तर हे सगळं मिश्रण म्हणजे कडुनिंब, गूळ आणि हे सगळे पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा खरं तर आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ती कमी होत असते. हा जो ऋतू आहे हा उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्या ऋतूमध्ये तापमान प्रचंड वाढलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास होतो. तर तो त्रास कमी होतो आपोआप जर आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी ही कडुनिंबाची पानं खाल्ली तर. म्हणजेच आपले जे सण उत्सव आहेत त्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आपल्याला दिसून येतो. केवळ तो आपल्याला माहीत नाहीये इतकाच फरक. मित्रांनो, केवळ उष्णता कमी होते इतकंच नव्हे तर आपलं पित्त सुद्धा कमी होतं. अनेक प्रकारचे त्वचा रोग यामुळे बरे होतात. जर एखाद्याला अपचन असेल, होय, खाल्लेलं जर पचत नसेल, अपचनाचा त्रास असेल, एकंदरीतच पचनक्रिया सुधारण्यासाठी हे मिश्रण अत्यंत उपयोगी आहे. मित्रांनो, आपल्या घरामध्ये जे धान्य ठेवलेलं असतं या धान्याला कीड लागू नये म्हणून सुद्धा ही कडुनिंबाची पानं या धान्यामध्ये जर आपण टाकली तर कीड लागण्यापासून सुद्धा या धान्याचा बचाव होतो. अनेक प्रकारचे मेडिसिनल प्रॉपर्टीज या कडुलिंबाच्या अंगी आहेत. अनेक जण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही कडुनिंबाची पानं टाकतात, त्यामुळे सुद्धा मित्रांनो अनेक प्रकारच्या त्वचा रोगांपासून आपलं संरक्षण होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा गुढीपाडव्याचा सण अत्यंत पवित्र आहे, विजयाचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे आणि हो, वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा याला मोठं महत्त्व आहे. तर मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपणही आपल्या भावी पिढ्यांना याबाबत मार्गदर्शन नक्की कराल. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढी कशी उभारायची त्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य, पूजाविधी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याचबरोबर गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त काय असेल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे हा दिवस नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी किंवा तुम्ही मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी हा दिवस अगदी उत्तम मानला जातो. तर या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे, लवकर उठून घर स्वच्छ करावे, त्याचबरोबर अंगाला उटणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान केले जाते. दरवाजाला तोरण बांधावे. तर गुढी उभारताना सर्वप्रथम घरासमोर रांगोळी काढावी. तसेच गुढी ज्या ठिकाणी उभारणार असाल त्या ठिकाणची ही जागा स्वच्छ करून घ्यावी. तसेच गुढी उभा करताना ती दरवाजा बाहेरील बाजूस उभारावी. तर यंदा गुढीपाडवा बुधवार दिनांक 22 मार्च रोजी असेल आणि पूजा मुहूर्ताबद्दल बोलायचे तर गुढीपाडव्याच्या पूजेचा शुभ मुहूर्त 22 मार्च रोजी सकाळी 6:29 पासून ते 7:39 पर्यंत असणार आहे. असेही हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभा करावी. तर गुढीसाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहूया. तर या ठिकाणी मी गुढी उभा करण्यासाठी एक बांबूची काठी घेतलेली आहे. शक्यतो ती उंच असावी किंवा वेळूची काठी असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर इथे मी गुढीसाठी एक नवीन साडी घेतलेली आहे. साडी शक्यतो नवीन आणि काठपदराची असावी. एक ब्लाऊज पीससुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर एक मोकळा मी तांब्याचा तांब्या घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता. इथे मी लिंबाचा डहाळा घेतलेला आहे.
बरेच जण आंब्याचा पण लावतात, तोही घेतला तरीही चालेल। त्यानंतर इथे मी पूजेसाठी काही फुलं आणि गुढीसाठी एक हार घेतलेला आहे। त्यानंतर एक नारळ घेतलेला आहे नैवेद्यासाठी। इथे मी गोड शेवयांचा भात करून घेतलेला आहे। त्याचबरोबर इकडे मी धागा घेतलेला आहे गुढीला साडी बांधण्यासाठी। सुतळीचा वापर करू नका, असा पांढरा किंवा कोणताही धागा घेऊ शकता। माचीस घेतलेला आहे। इकडे पण मी नैवेद्यासाठी कडुलिंबाची फुलं, भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि गूळ घेतलेला आहे। अगरबत्ती घेतलेली आहे, साखरेचा गाठी हार घेतला आहे। इथे मी चंदन घेतलेला आहे ओलं, भस्म घेतलेला आहे गुढीच्या काठीला लावण्यासाठी, अक्षता घेतलेल्या आहेत, हळदी कुंकू घेतलेला आहे, एक निरांजन घेतलेला आहे। इथे ग्लासामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, घंटी घेतलेली आहे आणि गुढीभोवती काढण्यासाठी रांगोळी घेतलेली आहे। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आता आपण गुढी कशी उभारायची ते पाहूया। तर आपण जी गुढीसाठी काठी घेतलेली आहे किंवा बांबू घेतलेला आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यायचा आहे। यानंतर त्यावरती आपल्याला भस्म किंवा हळदी कुंकू लावायचं आहे। तर इथे मी पांढरे असे भस्माचे 3-3 पट्टे ओढून घेणार आहे। आपल्याला संपूर्ण काठीला ठिकठिकाणी असं ओढून घ्यायचं आहे। तुम्ही फक्त हळदी कुंकू लावलं तरीही चालेल। त्यानंतर मी प्रत्येक पट्ट्यावरती ठिकठिकाणी हळदी कुंकू लावून घेणार आहे। तर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती देवीचे पूजन करण्याची सुद्धा परंपरा आहे। यामध्ये तुम्ही शालेय साहित्य, पाटी, वह्या यांचे पूजन करावे। त्याचप्रमाणे पंचांगालाही हळद कुंकू फुलं वाहून नमस्कार करून पूजन केलं जातं। बांबूला आपण सर्व लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण एक स्वच्छ तांब्याचा तांब्या घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही चांदीचा सुद्धा तांब्या घेऊ शकता आणि तुमच्याकडे कोणत्याच धातूचा नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्याही वापरू शकता, पण शक्यतो धातूचा तांब्या वापरावा। त्यावरती मी ओल्या गंधाने स्वस्तिक आणि 5 पट्टे ओढून घेणार आहे। हा तांब्या आपण गुढीच्या वरच्या टोकाला लावणार आहोत। त्यानंतर आपण गुढीला साडी नेसवायला घेऊया। तर या ठिकाणी मी हिरव्या रंगाची काठपदराची साडी घेतलेली आहे। तुम्हीही शक्यतो साडी नवीन वापरा, न नेसलेली किंवा न धुतलेली। ज्या प्रकारे आपण रोज साडी नेसताना निर्या करतो तर त्या पद्धतीने सर्व साडीच्या आपण अशा प्लेट्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण गुढीला साडी बांधणार आहोत। तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये गुढीला वेगळ्या प्रकारे साडी कशी नेसवता येईल याचा मी व्हिडिओ बनवणार आहे। तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका। त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर या ठिकाणी मी अशा सर्व साडीच्या प्लेट्स घालून घेतलेल्या आहेत। गुढीला साडी नेसवताना शक्यतो हिरव्या, पिवळ्या किंवा केशरी रंगाची नेसवावी, काळ्या रंगाची साडी नेसवू नका। सर्व साडीच्या प्लेट्स घातल्यावरती आपल्याला हातानेच त्या अशा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत, म्हणजे साडी अजूनच छान दिसते। तर या ठिकाणी मी सर्व साडीच्या प्लेट्स घालून त्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत। आता आपण गुढीला साडी नेसवूया। तर आपण जो बांबू घेतला होता त्यावरती अशी साडी ठेवून आपल्याला एका दोरीच्या साहाय्याने बांधून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी साडी बांधण्यासाठी सुतळीचा वापर करू नका। तर यावेळी गुढीला साडी बांधताना आपण जो ब्लाऊज पीस घेतला होता त्याची ही उभी छोटीशी घडी करून तुम्हाला यावेळेस साडीबरोबरच ब्लाऊज पीस सुद्धा बांधून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी विसरले होते, पण पुन्हा माझ्या लक्षात आल्यावरती मी तो गुढीला बांधून घेतलेला आहे। तो मी शूट केलेला नाही, व्हिडिओ तुम्हाला गुढी उभा केल्यानंतर दिसेल। त्यानंतर आपण जो कडुलिंबाचा डहाळा घेतला होता तो सुद्धा गुढीला बांधून घ्यायचा आहे। त्याचबरोबर साखरेचा गाठी हार सुद्धा गुढीपाडव्या दिवशी तुम्हाला मार्केटमध्ये सहज चांगला पांढरा शुभ्र हार मिळून जाईल। आता इथे गुढीपाडवा अजून लांब आहे, त्यामुळे मला चांगला हार मिळालेला नाही, तोपर्यंत इथे मी घरीच बनवून असा लावलेला आहे। त्यानंतर फुलांचा हार सुद्धा गुढीला आपण घालणार आहोत। तर हे तिन्ही आपल्याला एकत्र धरून एका दोरीच्या साहाय्याने बांधून घ्यायचं आहे। तर आपल्याला गुढी उभारताना आपल्या घरातून उजव्या बाजूला दिसेल अशा पद्धतीने गुढी उभारायची आहे। यानंतर आपण जो तांब्या घेतला होता तो अशा पद्धतीने वरच्या टोकाला ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने हिंदू नववर्ष गुढीपाडव्याचा सण हा महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस सगळी सर्वत्र अगदी आनंदाने उत्साहाने गुढीपाडव्याचा हा सण साजरा करत असतो। आजच्या चला बोलू काही या कार्यक्रमामध्ये आपण गुढीपाडव्याच्या सणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। तुर्तास या कार्यक्रमातून मी सुमित गाडेकर आता आपला निरोप घेतोय। पुन्हा भेटण्यासाठी एका वेगळ्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार।